ती फक्त वडाची पूजा नाही, तर ती त्याच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना आहे. तो फक्त उपवास नाही, तर त्याच्याशी जोडलेलं प्रेम आहे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमेची तिथी येत असते. साधारणपणे मराठी महिन्याला सुरुवात झाल्यानंतर 15 दिवसांनी पौर्णिमेची तिथी येते. तर आता ज्येष्ठ महिना सुरू होऊन 7-8 दिवस झालेले आहे आणि अजून एक 8 दिवसांनी ज्येष्ठ पौर्णिमा असणार आहे. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीला जसं खास महत्त्व असतं, तसंच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सुवासिनी महिला ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात, ज्या व्रताची आतुरतेने वाट बघत असतात, ते म्हणजे वटपौर्णिमेचं. तर ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला आपण उपवास करतो, वडाची पूजा करतो. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींचं दान देखील करायचं असतं. तर ज्येष्ठ पौर्णिमेला नक्की कोणत्या वस्तूंचं दान करायचं आहे, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असे लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 29 जून 2026 रोजी आलेली आहे यंदाची वटपौर्णिमा. आपल्या सनातन धर्मात वटपौर्णिमेचा उपवास विशेषतः दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साजरा केला जातो. तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमे तिथीला दरवर्षी वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं. तर पुढच्या सोमवारी वटपौर्णिमेचं व्रत आपल्याला करायचं आहे. वटपौर्णिमेचं व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला फेरे मारतात, पूजा करतात आणि आपल्या सुखी संसारासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करून उपवास त्या करत असतात. वटपौर्णिमेच्या फक्त व्रताला महत्त्व नाही, तर खरं महत्त्व आहे ते वडाच्या झाडाच्या पूजेला. तर वडाच्या झाडाला दीर्घायुष्य असतं, दीर्घकाळ ते टिकतं. त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करायची असते. सत्यवान सावित्रीची कथा वटपौर्णिमेशी संबंधित प्रचलित आहे. ही कथा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते ते वडाच्या झाडाखालीच. तेव्हापासूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची प्रथा, परंपरा सुरू झालेली आहे. वडाची झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे विवाहित महिलांचं भाग्य उजळतं असं मानलं जातं. तसंच या दिवशी आपण जर काही वस्तूंचं दान केलं तर आर्थिक समस्या दूर होतात असं देखील मानलं जातं. देवी लक्ष्मी आपल्याकडे धावत येते. त्यामुळे आता तुम्ही आजच्या व्हिडिओत नक्कीच जाणून घ्या की वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टींचं दान केलं पाहिजे. वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सौभाग्यवती महिलांचा नटण्याचा दिवस. विशेषतः ज्या नववधू असतील, ज्या पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा उपवास करणार असतील, त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपल्याला छान तयार व्हायचं असतं, 16 शृंगार करायचे असतात, त्यासोबत वडाच्या झाडाची पूजा करायची असते. त्यामुळे हा दिवस आपल्याला कमी पडतो. म्हणूनच आपण काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करायचं, केस धुवायचं आणि त्यानंतर आपल्या दिनचर्येला सुरुवात करून घ्यायची, कारण आपल्याला बरीच कामं या दिवशी करायची असते. वटपौर्णिमेला नक्की कोणत्या रंगाची साडी नेसायची, कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर माहिती सांगणारी व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही चॅनलला सर्च करून ती व्हिडिओ बघा. वडाच्या झाडाची विधिवत या दिवशी पूजा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींचं दान करायचं आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नाचं दान करणं खूप शुभ मानलं जातं, पुण्याचं मानलं जातं. कारण या दिवशी जर आपण अन्नदान केलं तर त्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्यावरती अपार कृपा राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेष म्हणजे अन्नदान केल्यामुळे पापांचा नाश होतो, आपले मन शुद्ध होते अशी मान्यता आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना नक्कीच अन्नदान करा. एखाद्या तुम्ही मंदिराबाहेर जा किंवा मग अनाथ आश्रम असेल तिथं जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता. त्यामुळे त्या लोकांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात आणि काही पैशांच्या संबंधित समस्या असतील तर त्या देखील दूर व्हायला यामुळे मदत होते. तुमच्या कुंडलीत जर काही ग्रहदोष सांगितलेले असतील
तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिलांनी अन्नदान केले तर त्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष देखील दूर व्हायला मदत होते. आता पहिलं झालं अन्नदान. दुसरी गोष्ट म्हणजे वस्त्रदान. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा वडाची पूजा करतो तर वडाची पूजा करताना आपण माता पार्वतीला वस्त्रदान करतो, वडाच्या झाडाला वस्त्रदान करतो. ते वस्त्रदान वेगळं. पण या व्यतिरिक्त आपण या दिवशी दुसरे कपडे जर दान केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि आपण जर या दिवशी गरजू व्यक्तींना काही कपडे दान केले, वस्त्र दान केले तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि जीवनामध्ये देखील कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे आपले वडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही गोरगरीब जे गरजू व्यक्ती असतील, ज्यांना खरंच गरज आहे, तर अशा व्यक्तींना वस्त्राचं दान करा. किंवा मग एखाद्या सुवासिनी महिलेला घरी बोलवून तिला खणा नारळाने ओटी भरा, एखादी साडी तिला दान करा. त्यामुळे देखील खूप सारं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. अन्नदान झालं, वस्त्रदान झालं. आता तिसरी गोष्ट म्हणजे पाणी दान करायचं आहे. याला जलदान आपण म्हणतो. वटपौर्णिमेच्या दिवशी पाण्याचं दान करणं, जलदान करणं हे श्रेष्ठ दान मानलं जातं. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याला अमृत देखील महत्त्व आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याचं दान नक्की करावं. आता पाण्याचं दान कसं करायचं तर तुम्ही मंदिराबाहेर जे गोरगरीब लोक बसलेले असतात तिथे जाऊन पाण्याच्या बॉटल वाटा. किंवा मग आपल्या दारावर कोणी आलं तर त्याला तुम्ही एक ग्लासभर पाणी द्या. त्यामुळे त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्या संसारात कोणत्याही अडचणी येत नाही आणि देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते. आता तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल की वटपौर्णिमेची जी आपण पूजा करतो त्यामध्ये वडाच्या झाडाला एवढं महत्त्व का आहे? वटपौर्णिमेला पूजा करण्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे? तर वडाचं जे झाड आहे ते फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचं निवासस्थान मानलं जातं. वडाच्या झाडाभोवती आपण जेव्हा 7 प्रदक्षिणा मारतो, कच्चा दोरा गुंडाळतो, तर ते म्हणजे एकनिष्ठेचं प्रतीक असतं. आपल्याकडे 7 जन्माची संकल्पना आहे. मग जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो तर त्या वडाच्या झाडाभोवती देखील 7 वेळेस 7 फेरे मारतो आणि तो धागा गुंडाळत असतो वडाच्या झाडाला. तर त्याचं कारण म्हणजे 7ही जन्मी हाच नवरा मिळावा असं त्यामागचा उद्देश असतो. तर यासाठीच वडाच्या झाडाला तो दोरा गुंडाळला जातो. तर प्रत्येक भागामध्ये उपवास करायची पद्धत वेगळी असते पण पूजा मात्र अशीच केली जाते. आता नववधूंनी जर पहिल्यांदाच वटपौर्णिमेचं व्रत करणार असाल तर कोणती काळजी घ्यायची, कोणते नियम पाळायचे याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करायचं, त्यामुळे काय फायदा होतो याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे आपल्या मैत्रिणींना देखील वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय दान करायचं याबद्दलची माहिती मिळणार आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक, सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.